अजितदादा पवार यांचे कट्टर समर्थक असणारे आणि चिंचवड विधानसभा निवडणूक लढण्यावर ठाम असणारे मोरेश्वर भोंडवे यांनी चिंचवड विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी मिळवण्यासाठी थेट मातोश्री गाठली आणि मातोश्रीवर जाऊन शिवबंधन हाती बांधलं। यानंतर मोरेश्वर भोंडवे आज आपल्याला महायुतीच्या प्रचारात दिसताय। खरं तर महाविकास आघाडीत तुम्ही सामील झालात, उमेदवारी मिळाली नाही आणि आज तुम्ही महायुतीच्या उमेदवाराच्या प्रचारात आहात, काय सांगाल? नाही, आता आपले माननीय अजितदादा पवार यांनी सांगितलं की आपलं शंकर शेठचं काम करा, कारण जो विजयाच्या वाटचालीला जो उमेदवार आहे त्याचंच काम करायला पाहिजे ना। काय वाटतं, विश्वास की शंकर जगतापच विजयी होतील? 50 नगरसेवक आहे। बरं, 50 नगरसेवक ताकद किती येते? म्हणजे अजितदादा म्हटले म्हणून तिकडे गेलात की विकास झाला पाहिजे चिंचवडचा म्हणून गेला? अजितदादांनी सांगितलं ते बी ठीक आहे, त्यांचं मी ऐकणारच, कारण विकासासाठी बी मी शंकर शेठ बरोबर आम्ही सगळे मंडळी आहेत, मित्र, आमचे परिवार, सगळे दोस्त, म्हणजे सगळ्या सोसायटी आणि सगळं रावेतचे विकासनगर किंवा सगळे त्यांच्या मी पाठीमागं सपोर्ट केलाय। उमेदवारी मिळवण्याआधी नाना काटे असतील, प्रशांत शितोळे असेल, मयूर कलाटे असतील, तुम्ही असाल, सगळ्यांनी एक मूठ बांधली होती आणि आज हे सगळेच शंकर जगताप यांच्या सोबत प्रचारात दिसताय। काय पारडं जड झाल्यासारखं वाटतंय? आम्ही आमचे लक्ष्मीभाऊ जगताप आमच्या पहिल्यापासून प्रेम आहेच आणि त्यांचं अजितदादाची बी दोस्ती चांगली आहे ना। कधीच आमच्या प्रभागात त्यांनी विकास कामासाठी कधी खो घातला नाही, त्यामुळं ठीक आहे म्हणलं। आता एक दादांनी शब्द दिलाय आणि आम्हाला बी इकडचं समोरचा चुकीचा उमेदवार दिसल्यामुळं आम्ही म्हणलं त्या जाऊन का फायदा नाही। 3 वेळा ते उभे आहेत, त्यांना यश नाही आलं, तर 4थ्या वेळेस ते उभे आहेत, त्यामुळे आम्ही सगळ्यांनीच आम्हाला वेगळ्या पद्धतीने आता कमीत कमी 2 नंबर लीडनी महाराष्ट्रात शंकर शेठ यावा अशी आमची मनापासून सगळ्यांची इच्छा आहे आणि तसं आम्ही काम करणार, कारण सगळ्या गोष्टी आज त्यांच्या मागे सगळं 50 नगरसेवक आहेत, एवढं सोपं काम नाही, त्यामुळं नक्कीच शंकरबाबू महाराष्ट्रात 2 नंबरच्या मताने निवडून येईल। महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा तुम्ही उल्लेख केला म्हणून विचारतो की तुमची मी पहिल्यांदा मुलाखत घेतली होती तेव्हा तुम्ही सांगितलं होतं की जर राहुल कलाटेंना उमेदवारी मिळाली तर मी त्यांचं काम करणार नाही, तो हाच दिवस का? तुम्हाला त्या तिकिटाच्या अगोदर सांगितलं होतं की मी त्याचं काम तर कधीच करणार नाही, मी पहिलेच सांगितलेलं आहे। कारण का करायचं, किती वेळा म्हणजे आम्ही 2000 अजितदादांनी सांगितलं त्यावेळेस एकदा त्यांचं काम केलंय ना, परत ते मध्ये परत अपक्ष उभे राहिले, त्यावेळेस नाना काटे पक्षाचा उमेदवार असताना सुद्धा त्यांनी बंडखोरी केली। आता मी बी बंडखोरी करू शकलो असतो ना, माझ्यात बी ताकद आहे, पण कारण नसताना बंडखोरी करायची काय गरज आहे? तर आम्ही नक्कीच आज शंकर शेठला विजय मिळवून देणार आहे, एवढे आम्ही सगळ्यांनी। चिंचवड विधानसभा जगताप कुटुंबियांचा बालेकिल्ला मानला जातोय, आज तुम्ही सगळ्यांची ताकद एकवटलेली आहे। ज्या पद्धतीने लक्ष्मण भाऊंचं राजकारण राहिले, पकड राहिली या मतदारसंघावरती, तशी पकड शंकर जगतापांची दिसते का आणि विजयाचा विश्वास काय वाटतो? सगळ्यांचं घरसेवकांची ताकद येतं, कारण सचिन शेठ चिंचवडे किंवा करुणाताई यांची पर्सनल ताकद आहेच, बालेकिल्ला आहेच, त्यांचा आशीर्वाद आहे, पण ताकद जे खालचे नगरसेवकांची असते ना ती एवढी सोपी नसते। काय वाटतंय, काय विकास झालाय, काय विकास होणे अपेक्षित आहे? नाही, विकासचं काम आता झालेलंच आहे, तर आता अजून आम्हाला आमची नवीन गाव आहेत, पहिले कावेत किंवा पुन्हाळ झालं, हे नवीन गावांना अजून जास्त फंडाची गरज आहे। तर नक्कीच आता शंकर शेठ आमदार झाल्यानंतर आम्हाला नवीन गावांना 1,000-2,000 कोटीची गरज आहे, कारण एवढं काम बाकी आहे, तर नक्कीच ते पूर्ण होईल असं मला खात्री आहे। तर हे होते माजी नगरसेवक मोरेश्वर भोंडवे। महाराष्ट्रामध्ये जे सर्वाधिक मताधिक्याने निवडून येतील ते उमेदवार असतील शंकरशेठ जगताप, असा विश्वास त्यांनी या ठिकाणी व्यक्त केलेला आहे। जरी मोरेश्वर भोंडवे यांनी महाविकास आघाडीचं शिवबंधन हाती बांधलं होतं, परंतु आज महायुतीचे जे उमेदवार आहे शंकर जगताप यांच्या प्रचारात ते आपल्याला सक्रिय झालेलं दिसत आहे। फक्त विकासाचं ध्येय धोरण समोर ठेवून आज ते जगताप यांच्या समोर आपल्याला दिसत आहेत। कॅमेरामॅन भानुदा शिवराळेसह अतुल परदेशी, आपला आवाज, चिंचवड।